नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनमध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवार आणि संजय राऊतांची सासवडमध्ये आज सकाळी जाहीर सभा. बारामती लोकसभेसाठी प्रचार शिगेला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांकरता आज आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगलेत, तर उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा. नारायण राणेंसाठी मनसेची रत्नागिरीत आज संध्याकाळी 6 वाजता सभा. संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर नारायण राणेंचा प्रचार करणार. पंतप्रधान मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रात धडाका. पंतप्रधान मोदींच्या राज्यात सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा. कोल्हापुरात मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून टीझर जारी. भीती गादीची म्हणून सभा मोदींची टीझरमध्ये उल्लेख. महाविकास आघाडीकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा धडाका. सोलापूर जिल्ह्यात आज 5 ठिकाणी सभा होणार. बार्शी, माढा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांच्या सभा. उपमुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटलांची भेट घेणार. धवलसिंह मोहिते हे माढ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार. धैर्यशील मोहितेंचे सुलत बंधू. अकलूज मधल्या धवलसिंह मोहितेंच्या घरी आज भेट होणार. पुण्यात सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉक करत प्रचार. तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करत सुळेंचा नागरिकांशी संवाद. पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल. बाजार समितीच्या गाळ्यांच्या FSI वाटपात घोटाळा केल्याचा आरोप. नवी मुंबईच्या APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कितीही गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. उद्या काहीही होऊ द्या, मात्र सर्वांनी निवडणूक लढा. शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही मार्गाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात लढा उभारणार. दहिवडीमधील सभेत शरद पवारांचा सरकारला इशारा. पाटणमधील सभेत शरद पवारांनी उडवली कॉलर. राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारावेळी पवारांनी कॉलर उडवली. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत निकम यांचा पक्षप्रवेश. उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान. महाविकास आघाडीच्या धुळ्याच्या उमेदवार शोभा बच्छाव 30 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन होणार. नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 16 उमेदवार. उद्या निवडणुकीतून माघार घेण्याची शेवटची तारीख. कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष. नाशिकच्या चांदवडमध्ये भारती पवार यांच्यावर मतदार भडकले. 5 वर्ष कुठे होतात? भारती पवारांना प्रचारादरम्यान विचारला जाब. मनमाड सुरगाणा पाठोपाठ चांदवड तालुक्यात संतापाचा सामना. भांडूपमधील सोनापूर सिग्नलवर कॅशने भरलेली गाडी निवडणूक आयोगाच्या पथकानं पकडली. जप्त केलेली कॅश 3 ते 3.5 कोटी असल्याची माहिती. जळगावात नाकाबंदी दरम्यान पकडलेलं 27 किलो सोनं RC बाफना ज्वेलर्सला सुपूर्द. कागदपत्र तपासणीनंतर सोन्याचा व्यवहार पारदर्शक असल्याचं समोर. निवडणुकीतील मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय. राज्यात भरारी पथकांची स्थापना. मद्याचा साठा आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या मद्याच्या खरेदी विक्रीवर नजर ठेवण्याचे आयोगाचे आदेश. रत्नागिरीत ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरेंना तडीपारीची नोटीस. खेड पोलीस ठाण्यात 7 विविध गुन्ह्यांचा दाखला देत नोटीस जारी. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार. साहिल खानवर ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोप. नवी मुंबईतील कोपरीतून 1,84,00,00,000 रुपयांचा ड्रग्ज जप्त. 11 नायजेरियन व्यक्तींना अटक. गुन्हे शाखा आणि APMC पोलिसांची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या शेवाळी नेत्रंग महामार्गाच्या कामामुळे झाडांची कत्तल केल्यानं ठेकेदाराला 15 लाखांचा दंड. TV9 मराठीने दाखवली होती बातमी. नंदुरबारमध्ये भोंगळ कारभारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यानं उन्हामुळे चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू. लग्नसराई सुरू असल्यानं भाजीपाल्याचे दर कोसळले. धुळ्यातील बाजारात अवघ्या 50 रुपये किलोनी विक्री. महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटलांकडे 13.5 कोटींची मालमत्ता. पतसंस्थेचे 10 कोटी 43 लाखांसह 17 कोटी 22,86,523 रुपयांचं कर्ज. महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांची 6 कोटींची संपत्ती. स्मिता वाघ यांच्यावर 87,66,000 कर्ज. प्रतिज्ञापत्रातून समोर आली माहिती. पुढील 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळी. उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. जम्मू काश्मीर, उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता. आजपासून कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागात तापमान वाढणार. पारा 40 ते 42 अंशावर जाण्याची शक्यता.
मुंबईत आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नाही. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे कल्याण मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक. नांदेडच्या बाजारात हळदीची आवक वाढली. हळदीला 18,700 रुपये प्रति क्विंटल दर, शेतकऱ्यांना दिलासा. बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं फळबागांचं नुकसान, तर आष्टीतील सांगवी पाटण गावात 500 कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. मालेगावच्या कॅम्प रोड परिसरात व्यापारी दुकानदारांकडून पिण्याच्या पाण्याची नासाडी, नागरिकांची महापालिकेकडे तक्रार. नांदेडमध्ये तापमानाचा पारा 41 अंशावर, नागरिक उकाड्याने हैराण. शहरातील गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट. नागपुरात मतदान न करणाऱ्यांच्या निषेधार्थ फलक, ट्रॅफिक पार्क चौकात लागले शेम ऑन यूचे बोर्ड. नागपुरात पहिल्या टप्प्यात फक्त 54.30% मतदान. अमरावतीच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त. तब्बल 150 जवान 38 दिवस करणार स्ट्रॉंग रूमची सुरक्षा. स्ट्रॉंग रूमला सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय दलाचे 50 जवान देखील तैनात. घरात काम करणाऱ्या नोकरांची माहिती वेबसाईटवर अपलोड करता येणार. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नसरापूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी हा रूट मार्च. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याचं नागरिकांना आवाहन. पुणे जिल्ह्यातून एकूण 12 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद, तर एकूण 42 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ठाण्यातील कासरवडवलीत विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती. सरस्वती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम, मतदान करण्याचं आवाहन. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विशेष अभियान. तहसीलदार गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिलांनी मतदान करण्याची शपथ घेतली. धुळे शहरात मंगळवारी स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी महारॅलीचं आयोजन. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. इगतपुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून मतदानाबाबत जनजागृती. अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात प्रभात फेरी, आदिवासी नृत्य करत विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याचं आवाहन. धुळे जिल्हा वकील संघांची निवडणूक संपन्न. अध्यक्षपदी राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी मधुकर भिसे यांची निवड. धुळ्याच्या नांदुरीगड यात्रेतून दोंडाईच्या आगाराला मिळाला 6.5 लाखांचं उत्पन्न. दोंडाईच्या आगारातून 36 जादा बसेस सोडल्या होत्या. जळगावच्या जामनेरमधील नेरी येथील जनता हायस्कूलचं विद्यार्थ्यांकडून सुशोभीकरण. वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून भिंती रंगवल्या. जोपर्यंत शशिकांत शिंदे निवडून येत नाही तोपर्यंत पायात जोडे घालणार नाही. साताऱ्यातील भगवान साळुंखे या 75 वर्षीय आजोबांचा निर्धार. बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची बैलगाडीतून मिरवणूक. प्रचाराला वेग. नागपुरात 3 दिवसीय विजयोत्सवाचं आयोजन. विजयोत्सवात देशभरातील देशी बियाण्याचा समावेश. पुण्याच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. भर उन्हात नागरिकांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.